तर मित्रांनो, मी तुषार मित्रांनो, आदिवासी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत. शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. काय बातमी आहे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. 1219 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण झालं. वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर बातम्या झळकल्या आणि शेतकरी एकमेकांना शेअर करू लागले. काही ठिकाणी तर पेढे वाटण्याची वेळ आली, पण थांबा जरा, कारण अजूनही पूर्ण कॅल्क्युलेशन झालेलं नाही. ही जी 1219 कोटीची रक्कम सांगितली जाते ती अजूनही अंतिम नाही. आणि खरी गोष्ट सांगायची झाली तर प्रति शेतकरी 1335 रुपये सुद्धा मिळणं कठीण आहे. मग एवढ्या छोट्या आकड्यावर शेतकरी आनंद का साजरा करतायत? शेतकरी मित्रांनो, सरकारने 17,500 रुपये प्रति हेक्टर देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी बैठका सुरू आहेत, पाठपुरावा सुरू आहे आणि ह्याच आधारावर सध्या जे कॅल्क्युलेशन झालंय ते फक्त 1219 कोटी रुपये. शेतकरी मित्रांनो, प्रत्यक्षात किमान 2,500 कोटी अपेक्षित होते. एक उदाहरण बघा, फक्त नांदेड जिल्हा 800 कोटी, अहिल्यानगर 118 कोटी आणि बाकी जिल्हे 2 ते 5 कोटी. हे योग्य वाटतं का? शेतकरी मित्रांनो, राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सरकारने जवळपास 19,500 कोटी नुकसान भरपाई दिली आहे. मग पीक विमा कंपन्याकडून किमान 7,000 ते 8,000 कोटी तरी घेणं अपेक्षित आहे. आज काय चाललंय? जळगाव निवेदन, अमरावती आंदोलन, बीड बुलढाणा आवाज उठवतोय, म्हणजेच शेतकरी समाधानी नाही. महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत पैसा तुमच्या खात्यात येत नाही तोपर्यंत तो तुमचा नाही. आज ही आकडेवारी दिसते ती अजून बदलू शकते. अहिल्यानगरमध्ये तर दररोज आकडे बदलत आहेत. सोलापूर अपूर्ण डेटा, लातूर, बीड, धाराशिव अजूनही बाकी. फक्त लातूर विभागातच 33 लाख अर्ज आहेत. जर पूर्ण कॅल्क्युलेशन झालं तर 3,000 कोटी पार जाऊ शकतात. पण तरीही प्रति हेक्टर 10,000 रुपये सुद्धा मिळणं कठीण आहे. म्हणून एकच सांगतो शेतकरी मित्रांनो, आता आनंद साजरा करू नका, शांत बसू नका. हा फक्त पहिला टप्पा सुरू असतो. कंपन्या आधी कमी रक्कम दाखवतात आणि शेतकरी शांत आहेत का पाहतात. जर दबाव आला मग दुसरा टप्पा मंजूर होतो. आणखीन एक मोठा मुद्दा, यावर्षी प्रणाली लागू केली आहे. पैसे आधी राज्य सरकार टाकणार, मग त्यातून क्लेम सेटलमेंट होणार, म्हणजे पुन्हा विलंब होण्याची शक्यता. शेतकरी मित्रांनो, हा तुमचा हक्क आहे, तुमचा न्याय आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, प्रश्न विचारा, कृषी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारणा करा, आवाज उठवत राहा, कारण अजूनही अधिकृत आकडेवारी जाहीर झालेली नाही. शेवटी एकच शेतकरी मित्रांनो सांगतो, 1219 कोटी ही अंतिम रक्कम नाही. अजून मोठा पीक विमा मिळू शकतो. यावर शेतकरी मित्रांनो तुमचं म्हणणं काय आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशा शेतकरी योजना, नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या आदिवासी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.